गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आपण करणार आहोत चटकदार रंगतदार चविष्ट तिखट आंबट गोड लोणचे. याला लिंबू क्रश लोणचे सुद्धा म्हणतात. ते पण कमी साहित्यात करणार आहे. इथे भरपूर प्रमाणात लिंब काल आणली होती, त्याच्यामुळे त्यातील थोड्या लिंबाचं लिंबू लोणचं करणार आहे आणि बाकीच्या लिंबांचं उकडलेला मिरचा करणार आहे. आता आपल्याला तर माहीतच आहे की जेवणाच्या ताटाची चव लोणचे वाढवते आणि जेवणाच्या ताटाला लोणचे लागतेच लागते. आता ही हिवाळ्यात मिळणारी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ही कागदी लिंब मिळतात आपल्याला, जी की त्याची साल खूप पातळ असते आणि खूप रसदार असतात ही लिंबे. आता त्यातली मी निवडून 10 ते 12 लिंब घेणार आहे. खराब झालेले लिंब काढून टाकणार आहे. आता लिंबू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यावर पडलेली माती, लागलेली माती आणि डस्ट जर्म्स धुवून जातील. त्यामुळे आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा लिंबू धुवून घ्यायचे आहे. सर्व लिंब धुवून घ्यायचे आहे. असे केल्याने लिंबाचे लोणचे जास्त काळ टिकते. पाहू शकता किती रसदार लिंब आहेत. आता पातेल्यामध्ये गॅसवरती थोडेसे पाणी गरम करणार आहे. त्याच्यात 1 चमचाभर मीठ टाकणार आहे फॉर स्टरिलायझेशन प्रोसेस, जेणेकरून थोडीफार राहिलेली धूळ किंवा जर्म्स निघून जातील किंवा मरून जातील. जर्म्स असतील तर जर्म्स मरून जातील. अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये लिंब आपल्याला 20 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहेत फॉर स्टरिलायझेशन पर्पज. कागदी लिंब दिसायला फार तुकतुकीत असतात, त्याची साल पातळ असते आणि गरम पाण्यात 20 मिनिटासाठी टाकल्यामुळे थोडीफार साल त्याची म्हणजे शिजलेली असते, थोडीफार शिजते. त्याच्यामुळे लिंबू पटकन होतात. आपल्याला लिंबूचे लोणचे पटकन करायला सोपे जाते. अशा प्रकारे सर्व लिंबे 20 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये ठेवली होती. आता आपल्याला सुती कापडाने ही सर्व लिंब पुसून घेणार आहे, ज्याला थोडासुद्धा पाण्याचा स्पर्श होता कामा नये. अगदी कोरडी लिंब करून घ्यायची आहे सर्वच्या सर्व. अशा प्रकारे सर्व लिंब कोरडी करून घ्यायची आहे सुत्या कपड्याने. आता लिंबू आपण कट करून घेणार आहोत. एका लिंबाचे साधारण 8 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यातील सर्व बिया काढून टाकायच्या आहेत. सर्वच्या सर्व बिया लिंबामधून काढून घ्यायच्या आहेत. एखाद दुसरी बी जरी राहिली ना लिंबांच्या फोडीमध्ये, ज्यावेळेस आपण मिक्सरला ह्याची आवडधोबड वाटण करून घेणार आहोत, त्यावेळेस
एखाद दुसरी बी जरी राहिली ना तर त्यामुळे सर्व लोणच्याला टेस्ट कडवट येते. त्याच्यामुळे सर्व बिया आपण काढून घेणार आहोत. आणि क्रश करताना मिक्सरमध्ये बारीक करताना पुन्हा एकदा चेक करायचं की बी कुठे राहिली आहे का. सर्वच्या सर्व बिया काढायच्या आहेत. अशा प्रकारे आता एका बाउलमध्ये लिंबाच्या फोडी काढून घेतलेल्या आहे. आता इथे तुम्ही ना सर्व मसाले गूळ एकत्र करून तुम्ही अर्धा एक तासासाठी तुम्ही मॅरिनेट करून ठेवा. म्हणजे त्याला गुळाचं पाणी सुटतं. पण मी आता डायरेक्टच करायला घेणार आहे जेणेकरून लिंबू लोणचं पण पटपट शिजते. मी आता डायरेक्टच करणार आहे. आता आपण साहित्य पाहूयात. त्यासाठी लागणारे गूळ घेतलेला आहे 1.5 वाटी, 1 चमचा लाल तिखट, मीठ आणि मोहरी 1 चमचा आणि हिंग अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा. आता आपल्याला लिंबाच्या फोडी मिक्सरला आबडधोबड वाटून घ्यायच्या आहेत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पेस्टही करून घेऊ शकता. पण आबडधोबड टेस्ट छान लागते. अशा प्रकारे मी आबडधोबड वाटून घेतलेले आहे. लिंबाच्या साली आणि फोडी, लिंबाच्या फोडी वाटून घेतलेल्या आहेत. आता गॅसवरती जाड बुडाची कढई घेतलेली आहे. तिथे 1 चमचा मोहरीची डाळ घेतलेली आहे. थोडीशी गरम करायची, जास्त भाजायची नाही आहे. आता इथं जाड बुडाची कढई घेतल्यामुळे मी कमी गॅसवरती थोडीशी गरम करून घेणार आहे. जेणेकरून त्याच्यामधील थोडासा दमटपणा आलेला असतो डाळीमध्ये, तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. कमी गॅसवरती ठेवल्यामुळे डाळ सारखी हलवत राहायची आणि जास्तही भाजायची नाही, जेणेकरून जास्त कडवट होऊन जाते. टेस्ट लागते त्याची, डाळीची टेस्ट कडवट लागते. त्याच्यामुळे थोडीफारच भाजायची, नुसती गरम करून घ्यायची. त्यातला दमटपणा कमी करून घ्यायचा आहे, आपल्याला घालवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही मोहरीची डाळ वापरली नाही तरी चालेल. नुसते गूळ, हळद आणि तिखट, लाल तिखट आणि मीठ आणि लिंबाचा क्रश. मोहरी ऑप्शनल आहे, पण मी टाकलेली आहे 1 चमचा. आता मोहरी भाजून झालेली आहे. आता आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपल्याला लिंबाचा क्रश टाकायचा आहे कढईमध्ये. त्यात सर्व साहित्य म्हणजे 1.5 वाटी गूळ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ. सुरुवातीला मी इथे 1 वाटी गूळ टाकलेला आहे आणि थोडी टेस्ट मला थोडासा गूळ कमी वाटला म्हणून मी पुन्हा एकदा नंतर थोडासा गूळ टाकलेला आहे. आता हे आपल्याला छान
परतायचे आहे, चांगले परतून घ्यायचे आहे. चवीप्रमाणे मीठ. चांगले परतून घ्यायचे आहे. आता सुरुवातीला मिश्रण आपल्याला पातळ दिसेल. गूळ वितळल्यामुळे मिश्रण पातळ होते आणि नंतर ते हळूहळू दाटसर व्हायला लागते. पाहू शकताय अशा प्रकारे पातळ झालेले आहे थोडेफार. आणि ते लिंबू शिजत आले की थोडेफार घट्ट असे थोडे जाडसर घट्ट व्हायला लागले की गॅस बंद करून ठेवायचा. म्हणजे आपल्याला दाटसर घट्ट लोणचे करायचे आहे. आता इथे मी थोडासा अजून गूळ टाकलेला आहे. लिंबाचे लोणचे होण्यासाठी आता इथे मोहरी टाकणार आहे, मोहरीची डाळ. लिंबाचे लोणचे होण्यासाठी फार वेळ लागत नाही. आता इथे आपल्याला कंटिन्यू मिश्रण हलवत राहायचे आहे. अगदी 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. हे इन्स्टंट लोणचे आहे. हे लोणचे वर्षभरासाठीही चांगले पाण्याचा हात न लावता ठेवले तर वर्षभर छान टिकते. आता हे तुम्ही काचेच्या भरणीत भरून ठेवा. आता मी इथे अर्धा चमचा हिंग टाकलेले आहे. पाहू शकताय आता लोणचे बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागलेले आहे. असे लोणचे वर्षभर आरामात टिकते. अशा प्रकारे आता लिंबू लोणचे छान शिजलेले आहे. पाहू शकताय दाटसर झालेले आहे. आता गॅस बंद करणार आहे. आता लोणचे पूर्ण थंड झाल्यावरतीच आपल्याला प्लेट सर्व करून घेणार आहे किंवा काचेच्या बाउलमध्ये मी सर्व करून घेणार आहे. आणि नंतर हे काचेच्या बरणीमध्ये छान एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला भरून ठेवायचे आहे. पाहू शकताय लोणचे शिजल्यावर ते असे दिसते. आपले तिखट आंबट गोड असे लिंबू क्रशचे लोणचे तयार झालेले आहे. आता आपण बाउलमध्ये सर्व करूयात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता बाउलमध्ये आपण लिंबू क्रश लोणचे सर्व करून घेऊयात. त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे.
आपले लोणचे पण फार सुरेख दिसत आहे. आपले लिंबू क्रश लोणचे खाण्यासाठी तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.